सरात येऊ? हा या. काय काय काम काढलं इकडं? बाहेर इंटरव्ह्यूला बसली होती सगळी, मग मी बी इंटरव्ह्यूला तू इंटरव्ह्यूला आलास? आलो. बरं, ठीक आहे. हे बॅग इथं का ठेवलंय? बॅग ठेवा. काय आणलं बॅग इथे? काय सामान हाय साहेब. बरं, ठेवा. असू ठेवा इकडे. बसा. कोण कोण येतात इंटरव्ह्यूला? अरे हे काय? हे काय बसण्याची पद्धत? अवघड हातचं दुखणं आहे सर, असं बसता येत नाही मला सर. अरे ते असू दे. पाय खाली कर. पाय खाली कर. जरा व्यवस्थित बैस. आणि इंटरव्ह्यूला येताना नाईट पॅन्ट काय घातलाय खाली, दोन्ही हात वर केले, दोन्ही हात फोल्ड, हे असं कसं? नीट व्यवस्थित कर दे. कटिंगला चालू होतो, नंबर लावून आलो, मग आता जाता जाता बोर्ड अरे आता आलो. असं कोण कामावर येतं का? असं कोण इंटरव्ह्यूला येतं का? सर खाली करू. आता काय झालं माहितीये का, जायला सांगितलं होतं मी नंबर हे कर, मग हे काय? एक हात खाली केलाय, एक हात वर. अरे काय करतोय नक्की तुम्ही तू? सर सांगितलं इकडून गुंडे आहे ते, ह्याला म्हणून हे खाली केलं, ह्याला गुंडीच नाही. आता असू दे, आता काय तुम्ही विचारणार, आपल्या दोघांशिवाय कोण आहे बघा. ठीक आहे, चला बोल बोल. तुझ्याबद्दल काय माहिती सांगणार? सांग बाबा इंटरव्ह्यू मध्ये जरा बघ. पलीकडे गावात आमचं दुकान आहे आणि कठीणला चाललो होतो, बाहेर बोर्ड दिसला, 7-8 बसली. तुझ्याबद्दल अजून माहिती सांग. तू काय करतोस, काय करू शकतोस वगैरे. थोडं बोल, तुझ्याबद्दल बोल. तुझं पूर्ण नाव तरी सांग. काय पूर्ण नाव आहे तुझं? साहेब इंटरव्ह्यू पहिल्यांदा घ्यायला लागला, काय करत असतो बाहेर काम, तर इथे विचारायला आलो. अरे काही बडबडू नको. तुझं पूर्ण नाव सांग. जब्या म्हणजे? जब्या म्हणजे बाबूराव यादव. म्हणजे जब्या. जब्या आता सगळी जब्याच म्हणते, काय करू मी त्याला? मग बर बर, ठीक आहे. मग तू इथं का आलास? कुठून आलास इथं तू? घरनं आलोय माझ्या. अरे सगळेच घरनं येतात, पण इथं काम मिळेल असं तुला का वाटलं? बाहेर बोर्ड लावला होता की पोरं पुरी कामाला मिळतील म्हणून, मग बाहेर बसलीत मी लोक. मी खोटं बोलतोय, चला तुम्हाला दाखवतो. बरं ठीक आहे, ते बसले, ठीक आहे. ते काय विशेष कामासाठी आले, त्यांना काहीतरी येते. तू काय करू शकतोस? तू असं काम काय करू शकतोस इथं? तुम्ही काय ठरवलंय काय काम लावायचं? अरे आम्ही काय ठरवलं, ठीक आहे, पण तुझं शानपणा काय नक्की? तुला काय घ्यावं कामाबद्दल काढायचं? आपला गावात सगळी अर्धा शाणा, 1 शाणा असते, आपल्याला 1.5 शाणा म्हणून ओळखलं जातंय. आपला शाणपणा 1.5 शाणा आहेस तू. 1.5 शाणा आहे म्हणून कामावर घ्यायचं तुला? मग काय कारण आहे दुसरं? आणि दुसरं, पुरी तुम्ही कामाला लावलाय आता एवढ्या सगळ्या पुरी. तरणा भांड एखादा तुमच्यासारखा म्हातारा बसून चालते का? तरणा भांड एखादा जर पोरगा असेल तर काय होणार? सगळ्या पुरी बाहेरच्या कुठल्या पोराकडे लक्ष येणार नाही. एखादा तरणा भांड असेल तर लक्ष देतील. हो, बाहेर कामावर लक्ष लागेल त्यांचं. बर, तर तू तरणा भांड असं काम होणार ऑफिसमध्ये? अरे इंटरव्ह्यू मध्ये असतो, इंटरव्ह्यू मध्ये मला परत घरी गेला भाकरी घेत नाही, लय बोंब आहे, काय सांगणार. आहे बोल की, जावे की लागणार गे, अजून वेळ आहे भरपूर. बाप काय म्हणतोय? आता नाही, कट्टीला चाललो होतो, तिथे बोर्ड लावला होता, इंटरव्ह्यू चालू, मग आलो इंटरव्ह्यूला. काय अडचण आहे? कामाधंद्याचं बघू दे की जरा काहीतरी, आणि दे बापाकडे सांगतो मी. मग हे प्रत्येक वेळी तुमची बॉम्बाई लग्नाचा जाणार ही गाडी घेऊन काय दम निघणं झालाय? इंटरव्ह्यू देतो की पोटा पाण्याचं बघू दे काहीतरी. खोटं बोलतोय, नाही घेऊन पेरे सरांशी बोल. अरे फोन ठेव, तो फोन ठेव. तू इंटरव्ह्यू मध्ये आहेस, तो फोन ठेव. 1 मिनिट सांगतो पप्पा, व्हिडिओ कॉल करा, सरांचं तोंड दाखवतो. अरे तू फोन ठेव पटकन. बरोबर, फोन ठेव. अरे तुला काम काय येतं? का म्हणून घ्यायला पाहिजे? तुला व्यवस्थापन वगैरे असं काही काम येतं का? कम्प्युटरचं काही काम येतं का? काय म्हणून तुला कामावर घ्यायचं? तुम्ही लावचाल ते काम करतो, आणि नाही तर तुमच्या इथं आल्यावर शिकवतील की मला सगळे. काय सगळं बाहेरून शिकून यावं लागतं. इथं कसं शिकशील? इथं कोण शिकवणार तुला हे सगळं? अडाणी भरली. अरे शिकलेला इथं असणार आहे. अरे अडाणी नाही, पण तुला हे सगळं बाहेरून शिकून यावं लागतं. बरं ते सोड. जर समज तुला मी कामावर पण घेतलं, इथे काहीतरी काम द्यायचं ठरवलं, 4-5 वर्षांना तू स्वतःला कुठं बघतो? तुमच्या जागेला, आपल्याला जागेला आपल्याला पोस्टिंग करून. माझ्या जागी तू आलास तर मी कुठं जाऊ? तुम्ही तुमचं बघा की, मी काय तुमचं सांगू? मी सगळ्या गावाला मी उचल घेतले, माझं मला पडले, तुमचं काय मी बघू? बरं समज तुला कामावर घ्यायचं ठरवलं, एखाद्या वेळी एखादं काम तुला द्यायचं ठरवलं, तरी पगाराची वगैरे अपेक्षा तर काही असेल ना? काय अपेक्षा आहे तुझी पगाराची? पैशाचा आपली काही अपेक्षा नसते. आपल्याला घरी काही द्यायला लागत नाही. खर्च पाणी फक्त 1,00,000 रुपये द्या, जास्त काय नको. 1,00,000 रुपये कमी आहेत ना? फार मला कमी वाटते साहेब, आपलं टॅलेंट जास्त आहे, मला माहित आहे. तुम्हाला वाटलं 5-50 वाढवून द्या, राग नाही आपल्याला काय. बरं मग ठीक आहे, तुला काहीतरी थोडाफार पगार देण्याची व्यवस्था करू आणि कामावर घ्यायचं ठरलं. एक मिनिट अजून ठरण्याबद्दल बोलतो. बरं एक मिनिट इकडे तुला घेऊया कामावरती, काय तर करू. बैस जरा 2 मिनिटं बैस इथं. खरं सांगू, माझ्या आई लई खुश होईल आता. पण आज आता मला मसुबाला जाऊन नारळ पडणार आहे, मला जॉब भेटलाय. अरे तुला घेण्याबद्दल बरं ठीक आहे, तुझी परिस्थिती मी समजू शकतो. बरं तुला काहीतरी कामाची व्यवस्था वगैरे करू आम्ही,
पण आल्यापासून मी तुला दोनदा विचारलं ही बॅग का आणलाय तू, या बॅगेत काय आहे हे बोलत नाही असतो, काय आहे बॅगेत? आजपर्यंत जिथं जाईल तिथं बॅग सोबत नाही, पण कधी वापर केला नाही. पण आज मी सकाळी घरातून निघताना ठरवलं होतं कठीण करायचं, इंटरव्ह्यूला जायचं. आणि जर इंटरव्ह्यू मध्ये सिलेक्ट नाही झालो, आता सर तुम्हाला म्हणून दाखवतोय, बाहेर कोणाला सांगायचं नाही. दगड घेऊन आलो. अरे दगड हे तुम्ही का? आज सिलेक्ट केलं नव्हतं तर आज हे तुमच्या टाळक्यात. अरे बा, अजून बी काय काय दाखवू काय? हो. ए नको नको नको, ठेव ठेव ठेव, हे सगळे हे सगळे हत्यार दगड ते कशाला? आपण सिलेक्ट बापरे, आज जर काय तुम्ही हा सिलेक्ट मुलगा? केलं नसतं ना, आज तुमचा कार्यक्रम. बाप रे, सर थँक्यू सर. बाप रे, सिलेक्ट केलो आणि सुटलो.